स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. तर आपण या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण हा कार्यक्रम आयोजित केला खूप सुंदर असा. तर त्यामुळं सगळ्यांना माझ्याकडून सर्व गावकरी मंडळींना विद्यार्थ्यांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वात पहिले. तर आता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947ला. तेव्हा आपल्या देशातील महात्मे जसं नाव घ्यायचं झालं तर महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, परत सरदार वल्लभभाई पटेल असतील. या महात्म्यांनी स्वतःचा संघर्ष केला, स्वतःचं म्हणजे जीवाची पर्वा न करता देशासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे खरं पाहिलं तर आपल्यासाठी. आता तसं पाहिलं तर संख्या कमी आहे. आता माझं पण दरवर्षी उपस्थित राहणं होत नाही, म्हणजे कारण मी बाहेरगावी असतो कामाला. त्यामुळं यावर्षी मी गावी असल्यामुळं काल परवा 2 दिवसापूर्वी मी आलो होतो. मुलीसाठी ती किट मिळणार होती त्यामुळं. तर सरांशी बोलणं झालं. परत सरांनी सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे सौभाग्य म्हणजे आपल्या गावाचं की सर खूप चांगले मॅडम पण त्या दिवशी आमची चर्चा झाली. त्यांनी त्यांच्या तळमळीने सांगितलं की शाळेतील खूप चांगला परिसर आहे, पण अजूनही काही अडचणी आहेत त्या थोड्याशा सांगितल्या त्यांनी. आणि त्यांनी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन केले की काही गोष्टी आपल्याला अजून करावं लागणार आहेत गावासाठी, म्हणजे शाळेसाठी स्पेसिफिकली. त्यांनी त्यासाठी मी खास करून जे काही आता आपल्या इथे कर्मचारी वर्ग तेवढा अवेलेबल नाही सध्या आज, पण खास करून त्यांना मी म्हणजे सांगू इच्छितो की आपल्या गावासाठी आपण काही किंवा शाळेसाठी आपण काही थोडं अजून साहित्य म्हणा, प्रत्येक आपल्या क्षमतेनुसार. इथं सक्ती किंवा कंपल्शन नाही आहे की कोणी इतकं हे केलं पाहिजे, पण सहकार्याची खरंच गरज आहे. परिसर खूप छान आहे, पण अजून त्यांनी एवढं म्हणजे हे छोटाली मुलं आम्हाला तर या एजमध्ये त्या दिवशी सरांनी बोलले की तुम्हाला प्रत्येकाला सांगा म्हणले की तुम्हाला काय व्हायचंय मोठं होऊन. त्या वयामध्ये एवढं कोणी बोललं की मला IAS अधिकारी व्हायचं, कोणी म्हणे इंडियन आर्मीमध्ये जायचं आहे, कोणी अजून शिक्षक व्हायचं आहे, कोणी पोलीस IPS व्हायचं आहे. म्हणजे आता एवढ्या वयामध्ये या मुलांनी एवढं मोठं स्वप्न पाहणं खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खरं पाहिलं तर. कारण आम्ही या वयात असताना आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं. इव्हन आम्ही 10वीला होतो तेव्हा सुद्धा आम्हाला भविष्यात काय करायचं हे सुद्धा माहिती नव्हतं. तरी सुद्धा आम्ही कुठेतरी पोचलो आजच्या डेटला. पण त्यांना एवढ्याशा वयामध्ये आज माहिती आहे की पुढे चालून मला काय व्हायचंय काय नाही. त्यांचा मार्ग आता निश्चित आहे, त्यामुळे ते त्या पद्धतीने पण त्यांच्या भविष्याचा आपण विचार करून समजा त्यांचं नुकसान होऊ नये, केवळ त्यांनी असुधावी म्हणजे सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी कर्मचारी वर्ग असतील किंवा ग्रामस्थ असतील कोणी पण की जे सगळ्या हाताने मदत करू शकतील शाळेच्या विकासासाठी, शाळेच्या डेव्हलपमेंटसाठी, तर नक्कीच करावी ही माझी विनंती आहे. आमच्याकडून सर काही सहकार्य लागलं, कधीही लागलं तरी तुम्ही एका फोनवरती आम्हाला सांगा. आम्ही जेवढं काही आमच्याकडून होईल. कसं असतं आपण म्हणतो ना की 10 की लकडी 1 का बोजा, तसं थोडं थोडं जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून बाकी आपल्याला त्याचे म्हणजे बाकी आपल्या इथे मला वाटतं 5वी पर्यंत शाळा आहे. मग पहिले 4थी पर्यंत होती मला वाटतं, आता 5वी पर्यंत आपण हे केलेली. तर हीच इच्छा आहे माझी. एवढंच विनंती करतो सगळ्यांना. आणि परत एकदा सगळ्यांना मी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. आणि एक छोटंसं देशभक्तीपर गीत मी तुम्हाला 2 ओळी ऐकून दाखवतो. ओ देश मेरे तेरी शान पे सदके, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा. बस एवढंच मी बोलतो 2 शब्द. थँक्यू सो मच मला आसन दिल्याबद्दल.